भरत राजा की त्यांच्या मुलाला राज्य सोपवून वनामध्ये तपश्चर्या करण्यासाठी जातात. तपश्चर्या करत ज्यावेळेस सूर्य भगवंताला अर्घ देत असतात, पाणी घेऊन सूर्यनमस्कार करतात, त्यांना नमस्कार करतात, त्यावेळेस समोरून एक हरिण जात असतं जी की गर्भवती असते. पाठीमागं वाघ वगैरे लागलेले असतील, ती धावते आणि ज्यावेळेस नदीवरतून या काठावरून त्या काठावरती उडी मारायला जाते त्यावेळेस तिची प्रसव पिढीने तिची मृत्यू होते. परंतु पिल्लू ते पाण्यामध्ये पडतं आणि संतांचं हृदय जसं नवनीता समान असतं तुलसीदासजी सांगतात त्याप्रमाणे भरतजी त्या हरणाच्या पिल्लाला घेतात आणि घरी घेऊन येतात, त्याला सांभाळतात. सांभाळण्यासाठी एवढं काही नाही, परंतु त्याच्यावरती एवढा जीव लावतात की भजन करताना त्याला जवळ घ्यायचं, जेवण करताना त्याला जवळ घ्यायचं, जेवण करताना ते भरतजींना चाटायचं, त्यांना ते आनंद वाटायचा. परंतु जनावर शेवटी जनावर ते जसं जसं वाढू लागलं तसं तसं ते जास्त बाहेर जाऊ लागलं आणि शेवटी ते जंगलामध्ये निघून गेले. आणि जंगलामध्ये निघून गेल्यानंतर यांच्या मनामध्ये वाटलं की माझं हरिण कुठे, त्यांना माझं म्हणून विचारू लागले. झाडांना झुडपांना पाण्यांना विचारले की माझं हरिण कुठे, माझं हरिण कुठे. शेवटी एवढं त्या हरणाचं चिंतन केलं, भजन राहिलं बाजूला, एवढं चिंतन केलं. मी जसं आत्ता सांगितलं अंतिमती साधते, हरणाचं चिंतन केलं, पुढचा जन्म हरणाचा. राजा भरतजी हे हरणाच्या योनीला जातात, परंतु नंतर त्यांना समजतं की आपल्याकडून चूक झालेली आहे. त्या हरणाच्या शरीरामध्ये सुद्धा भजन करतात. हरणाचं शरीर प्राप्त असूनही एका झाडाखाली बसून नामचिंतन करतात. शेवटी जंगलामध्ये आग लागते आणि त्यांचा तिथे मृत्यू होतो. शेवटी नामचिंतन केलं म्हणून एका ब्राह्मणाच्या घरी त्यांचा जन्म होतो. परंतु तिथं सुद्धा त्यांच्या लक्षात राहिलेलं आहे की आपले 2 जन्म वाया गेलेले, मग आपण काय केलं पाहिजे, तर भजन केलं पाहिजे. मग जर शहाण्यासारखं राहिलो तर माझं लग्न करतील, मी प्रपंचामध्ये फसलो, मग माझी बुद्धी जड आहे, म्हणजे मी बुद्धिहीन आहे असं मी वागतो. पाणी आणायला सांगितलं तर जेवण आणून द्यायचं, गायत्री मंत्र वाचायला सांगितलं तर उलटा वाचायचा, रामचरितमानस दिला आता म्हणजे उलट पकडायचं. वडिलांनी विचार केला की हा मूर्खच आहे. बाकीच्या भावांचे लग्न लावून दिले परंतु याच्याशी कोण लग्न करणार. भावांचे लग्न झाले, भावांच्या बायका आल्या आणि म्हणाल्या की हा तर फक्त बसून खातो, मग याला काय केलं पाहिजे, त्याला शेतामध्ये पाठवून द्या. याला काय घरामध्ये भजन करायचंय आणि शेतामध्ये भजन करायचं. शेतामध्ये निघून गेले आणि तिथं शेतामध्ये भजन करायचं. त्यांना सांगितलं की बाबा हातामध्ये एक थाळी दिली आणि काठी दिली, पक्षी बसायला लागले की वाजवायचे. ते म्हणतात कुठं पाप करू, आता मरण जवळ आले माझं. मग पक्षी बसतील तेव्हा कशाला वाजवायचे, मी सतत वाजवत राहतो. पक्ष्यांना वाटून काहीतरी यंत्र सुरू आहे. पक्षी यायचे आणि खाऊन निघून जायचे. बाबांनी पाहिलं की हा मूर्खच आहे. 4 दिवस त्याला जेवायलाच दिलं. जवळ जवळ जय जय श्री राधे. त्यांनी विचार केला चालते आपली कथा, ऐकताय ना सगळी कथा, ताटापर्यंत आलती. हातामध्ये ताट दिलं होतं परंतु सतत वाजत राहिले. 4 दिवस जेवायलाच दिलं नाही. आणि शेवटी जवळच एक भद्रकालीचं मंदिर होतं, माता भद्रकालीचं. डकेतींना समजलं की भद्रकालीला जे बली दिली, गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधेश्याम. माता भद्रकालीच्या मंदिरामध्ये अशी अफवा पसरली की बाबा त्यांच्या मंदिरामध्ये जाऊन जर बली दिली तर प्राप्त होते आणि जेवढी पाहिजे तेवढी धनसंपत्ती देते. लोकांनी विचार केला, डकेतींनी विचार केला, चोरांनी विचार केला की आपण बली देऊया. मग कुणाची बली द्यायची, तरी तर जड भरायची दिसते. म्हणे याची बली देऊया आपण. त्याला घेऊन गेले आणि 4 दिवसापासून उपाशी माणूस खाऊ घातलं. मला सांगा आता, मी ऐकण्यात आहे असं
की एखाद्याच जनावराची बली द्यायची असते त्याला आधी खूप खाऊ घातलं जातं. बरोबर आहे का ऐकलेलं? हो की नाही? बरोबर आहे ना? माझी कान बहिरी झाली का? मी असं ऐकलं की भरपूर बली देण्याआधी त्याला खाऊ घातलं जातं. तसं जडभराजींना खूप काही खाऊ घातलं, नवीन वस्त्र दिले. ते म्हणतात की कार्यक्रम आहे का मला एवढं भोजन देताय, नवीन नवीन वस्त्र देतात घालण्यासाठी. ते म्हणाले तुझी बली द्यायची. आता जड बुद्धी म्हणाले असं, मग एक काम करा, रोज बली द्यायचं म्हणजे मला रोज खायला भेटायचं. तुम्हाला काय मूर्ख आहे याची, आज बली चढणार आहे हा म्हणते की रोज बली द्यायचा. ठीक आहे बाबा, बली चढवताना आरडाओरडा करायचा, परंतु बली जशी चढवतात त्या ठिकाणी माता भद्रकाली त्यांचं रक्षण करतात. त्या चोरांच्या हातात तलवार घेऊन त्याच चोरांना मारतात आणि भरतजी तिथंच जडभरजी भजन करतात. नंतर ते चोर ज्यावेळेस माता त्यांचा वध करते तिथंच भजन करत असतात. लोक त्यांना वेड म्हणायला लागतात, भक्तांना वेडच म्हणतात. बरोबर? तुकाराम महाराजांना वेडच म्हणायचे. बरोबर का? विठ्ठलाचा वेडा आहे म्हणायचे का? गोपिकांना म्हणायचे देवाच्या प्रेमात वेड्यात. सुदामजी ज्यावेळेस घरामध्ये काही नसतानाही देवाचं भजन करायचे, त्यांनाही म्हणायचे वेडा आहे हा. कोई दीवाना कहता है, कोई पागल समझता है, धरती की पीड़ा तो बस बादल समझता है. जसं भक्ताची पीडा फक्त भगवंत समजू शकतो. म्हणजे जर जमीन कडकलेली असेल, पाणीच नसेल, तिचा त्रास कोणाला समजू शकतो? आकाशाला. तसं भक्ताचा त्रास भगवंताला समजू शकतो. माता विचार करते की माझ्या मंदिरामध्ये जर भगवंताच्या भक्ताची हत्या झाली तर मला भगवंत माफ करणार नाही. माता रक्षण करतात. पुढे राजा भरत ज्या हरणापुढे त्यांना हरणाचा जन्म भेटला होता, तेच नंतर रहुगण म्हणून जन्माला येतात, त्यांना उपदेश करतात. पुढे शुकदेव भगवंत नामाची महिमा सांगण्यासाठी अजामिळ उपाख्यान सांगतात. अजामिळ हा ब्राह्मणाच्या घरी जन्माला आलेला होता, परंतु वैश्य अधीन होऊन खूप सारी संतती झाली, परंतु भगवंताचं नामस्मरण काही झालं नाही. परंतु जेवढं भजन केलं होतं तेवढ्याची पुण्याही संत घरी आले. संतांनी सांगितलं की बाबा तुला आता जे गर्भामध्ये तुझ्या बायकोचा जे मुलगा आहे त्याचं नाव काय ठेव? नारायण. त्या नावाने तू तरशील, कारण की नारायण हे नाम, भगवंताचं नाम पाषाणालाही पाना पडतं. त्यावेळेस त्या मुलाचं नाव सतत घेतल्याने जेव्हा जेव्हा काही कार्य असेल, पाणी पाहिजे असेल, काही पाहिजे असेल, नारायण इकडे, नारायण हे कर, नारायण ते कर, नारायण असं कर, नारायण तसं कर, म्हणून सतत मुलाच्या नावाने का होईना भगवंताचं नामस्मरण झालं. शेवटी ज्यावेळेस यमदूत आले आणि ते घेऊन चालले त्यावेळेस त्रास होऊ लागला, त्यावेळेस नारायण मला वाचव असं मुलाला आवाज दिला, परंतु भगवंताचं नाम होतं. साक्षात भगवंताचे पार्षद आले, त्यांचं रक्षण केलं. असं भगवंताचं नाम जे की अंतिम वेळीही तारून घेऊन जातं. पुढे समुद्र मंथनाची कथा सांगितलेली आहे, ज्याच्यामध्ये 14 रत्न निघतात. वासुकी नावाच्या सर्पाची दोरी बनवली जाते. मदिराचल पर्वत याला तो साप गुंडाळला जातो आणि मंथन करायला सुरू करतात. त्यावेळेस भगवंताचेच अवतार कश्यप त्या पर्वताखाली येतात. कश्यप भगवंतावरती पर्वत ठेवला जातो आणि त्या वासुकी नावाच्या सर्पाने मंथन केलं जातं. राक्षसांचं आणि देवतांचं युद्ध झाल्यानंतर अमृत कोणाला भेटणार याच्यावरून ते समुद्र मंथन होतं. त्या समुद्र मंथनामधून अमृत निघणार आहे हे दैत्यांनाही माहित होतं आणि देवतांनाही माहित होतं.